अजित पवारांचा पहाटेच बीड दौरा सुरू। चौसाळा पुलावर पाहणी, पिंपळगाव घाट गावातून दौऱ्याला सुरुवात। हिंगणी खुर्द, खोकरमोहा, येवलवाडी गावातही घेणार नुकसानाचा आढावा। उपमुख्यमंत्री अजित पवारांसह मंत्र्यांची आजही अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी। छगन भुजबळ, मकरंद पाटील, दादा भुसे, पंकजा मुंडे घेणार नुकसानग्रस्त भागाचा आढावा। मराठवाड्यावर अस्मानी संकट आणखी गडद होण्याची शक्यता। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याच्या सर्वच भागात पुन्हा धुवाधार पावसाचा इशारा। सत्ताधाऱ्यांपाठोपाठ आज विरोधकही पोहोचले बांधावर। संभाजीनगरामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडून पाहणी, तर उद्धव ठाकरे आज मराठवाड्यात भेट घेणार। हेक्टरी 50,000ची मदत देण्याची मागणी। माझा न बातमी दाखवता सहपालकमंत्री संजय सावकारांचा बुलढाणा दौरा निश्चित। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं दोन्ही पालकमंत्री हलवण्याची केली होती तक्रार। बातमी दाखवता सहपालकमंत्र्यांना खडबडून जाग। राज्यसेवेची 28 सप्टेंबरची परीक्षा पुढे ढकलण्याची भाजप आणि काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनांची मागणी। मराठवाड्यात पूरस्थितीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देणं अशक्य असा युक्तिवाद। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घ्या। मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश। प्रशासकाची नियुक्ती रद्द करत आधीच्या संचालक मंडळाकडे कारभार सोपवण्याच्या सूचना। पुण्यात मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली। अंगणात खेळत असलेल्या चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांचा हल्ला। हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। अग्निप्राईम क्षेपणास्त्राची प्रथमच रेल्वेवरून यशस्वी चाचणी। अग्निप्राईम घेतं 2000 किलोमीटरच्या लक्ष्याचा वेध। संरक्षण मंत्र्यांकडून डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन। भर मैदानात गोळीबाराची ॲक्शन करणं साहिबजादाला भोवलं। असभ्य वर्तन करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंची बीसीसीआयकडून आयसीसीकडे तक्रार। रॉफ आणि साहिबजादांना आरोप नाकारल्यास सुनावणी होणार।